नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. कार्यक्रम संपल्यानंतर प्रोफेशनल सूत्रसंचालक नेमकं काय करतो याबद्दलची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करणारा हा YouTube व्हिडिओ आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या सर्वांना या निमित्तानं मी सांगेल की तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं आहे तर जगातला सूत्रसंचालन शिकवणारा पहिला मराठी YouTube चॅनल तो म्हणजे तुमचा लाडका निवेदक विठ्ठल पवार. नमस्कार मित्रांनो, आपण सगळे कार्यक्रमात सूत्रसंचालकाला पाहत असतो. तो छान बोलतो, छान अँकरिंग करतो, कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडतो आणि कार्यक्रम संपला की आपण समजतो की सूत्रसंचालकाचं काम संपलं. पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय, खरं सांगायचं झालं तर प्रोफेशनल सूत्रसंचालकाचं खरं काम कार्यक्रम संपल्यानंतर सुरू होतं हे आपण लक्षात घ्या. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की यशस्वी सूत्रसंचालक कार्यक्रमाच्या नंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करतो किंवा कार्यक्रम संपल्यानंतर सूत्रसंचालकानं कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दलचीच माहिती. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी मी दररोज घेऊन येतोय. तर आपण पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक, कार्यक्रमाचा आढावा घेणं. होय, प्रोफेशनल सूत्रसंचालक घरी गेल्यावर स्वतःच विचार करतो की मी कुठं चांगलं बोललो, माझी कुठे चूक झाली, मी कुठे गडबडलो, मला कोणतं बोलायचं वाक्य होतं ते मी बोललो नाही, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता. कारण सुधारणा ही सूत्रसंचालकाच्या यशाची पहिली पायरी असते हे निवेदकानं लक्षात घ्यावं. 2, आयोजकांशी संवाद ठेवणं. होय, यशस्वी सूत्रसंचालक कार्यक्रम संपला की आयोजकांचा आभार मानतो. तो विचारतो कार्यक्रम कसा वाटला, काही सुधारणा सुचवायच्या आहे का. यामुळे विश्वास वाढतो आणि पुढील कार्यक्रमाची संधी निवेदकाला मिळत असते. 3, संपर्क जपून ठेवणं. होय, प्रोफेशनल सूत्रसंचालक कार्यक्रमात भेटलेल्या लोकांशी हस्तांदोलन करतो, त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधतो, संपर्क ठेवतो. कारण सूत्रसंचालन क्षेत्रात ओळख म्हणजेच संधी. तो नम्रपणे संवाद ठेवतो आणि एकमेकांशी संबंध टिकवून ठेवण्याचं काम सूत्रसंचालक करत असतो. 4, पुढील तयारी सुरू करणं. यशस्वी सूत्रसंचालक कधीच थांबत नाही. तो नवीन विषय वाचत असतो, नवीन शब्द संपदा शिकत असतो आणि स्वतःला कायम अपडेट ठेवण्याचं काम करत असतो. कारण स्टेजवर टिकून राहण्यासाठी सतत शिकणं खूप आवश्यक असतं. 5, स्वतःची नोंद ठेवणं. प्रोफेशनल सूत्रसंचालक प्रत्येक कार्यक्रमाची माहिती जतन करत असतो. ती कोणती माहिती? कार्यक्रमाचे फोटो, कार्यक्रमातील व्हिडिओ आणि अनुभव हे सर्व सूत्रसंचालकाच्या भविष्यातील करिअरसाठी खूप उपयोगी ठरत असतं. 6, अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला तो म्हणजे मानधनाबाबत योग्य व्यवहार करणं. म्हणजे काय? प्रोफेशनल सूत्रसंचालक कार्यक्रम संपल्यानंतर मानधनाबाबतही व्यवस्थित आणि सभ्य पद्धतीनं बोलत असतो. तो कधीही घाई करत नाही किंवा अवघडपणे पैशांची मागणी देखील करत नाही. जे काही ठरलेलं आहे, सूत्रसंचालकांना या ठिकाणी मी सांगेल की ज्या वेळेस तुम्हाला कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची तुमचं फायनल होतं तेव्हा संबंधिताचं कॉल रेकॉर्डिंग हे सूत्रसंचालकानं जपून ठेवावं. कारण कार्यक्रम संपल्यानंतर संबंधित सांगतो की तुमच्याशी एवढंच मानधन ठरलंय, त्यावेळेस ते मानधन ठरलेल्यापेक्षा कमी काही जण देत असतात. त्यासाठी तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतं. तो नम्रपणे स्पष्टपणे संवाद साधतो. कार्यक्रमाच्या आधी ठरलेलं मानधन ते नीट तपासतो, आपल्या डायरीमध्ये पाहतो, पेमेंटची पद्धत समजून घेतो, आयोजकांशी सुसंस्कृत संवाद ठेवतो. कारण सूत्रसंचालक फक्त बोलण्यात नाही तर व्यवहारात देखील प्रोफेशनल असतो. तो म्हणजे चांगला सूत्रसंचालक. मग मानधन घेताना काही गोष्टी सूत्रसंचालकाने लक्षात ठेवा. कामाची किंमत ओळखा. होय, तुमच्या कामाची किंमत समोरचा कधीही ओळखत नसतो. तुम्ही तुमच्या कामाची किंमत, कामाचं मूल्य तुम्ही तुमचं वाढवणं महत्वाचं आहे. आपल्या मेहनतीचा आणि आपल्या तयारीचा आदर ठेवणं खूप गरजेचं असतं. नम्रता कायम ठेवा. कठोर किंवा रागानं बोलल्यानं सूत्रसंचालकाची प्रतिमा खराब होऊ शकते, हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे.
विश्वास जपा. प्रोफेशनल सूत्रसंचालक पैशांपेक्षा विश्वासाला मित्रांनो जास्त महत्व देत असतो. का? तर विश्वास टिकला तर काम आपोआप वाढतं. मित्रांनो, सूत्रसंचालन म्हणजे फक्त माईक हातात घेऊन बोलणं नाही. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगेन, तो एक जबाबदारीचा प्रवास आहे, जिथं फक्त कार्यक्रम तुम्हाला नवीन शिकवतो. जर तुम्हाला यशस्वी सूत्रसंचालक व्हायचं असेल तर कार्यक्रम संपल्यानंतर देखील स्वतःचं जे काम आहे ते करत राहा. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपण लाईक करत नाही, काय अडचण आहे? लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आणि निवेदक विठ्ठल पवार हा जगातला सूत्रसंचालन शिकवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल, त्यावरील प्लेलिस्ट तुम्ही पहा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा मार्गदर्शनासाठी पुन्हा उद्याच्या भागात नवीन भागात आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.